अखेर ज्या गोष्टीची वाट संपूर्ण भारत बघत होता ती गोष्ट घडली। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे। नीट परीक्षेतील गैरप्रकाराच्या प्रकरणानंतर कॉक्रोच जनता पार्टीसह विविध विद्यार्थी संघटना आणि विरुद्ध पक्षांकडून त्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली जात होती। या प्रकरणी देशभरात ठिकठिकाणी आंदोलनही झाली होती। या वाढत्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर राजीनामा सादर केला आहे। धर्मेंद्र प्रधान यांनी या राजीनामा देताना एक पत्र लिहिलं आहे। त्याविषयी संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। माझ्या तरुण मित्रांनो, मी गेल्या 4 दशकापेक्षा अधिक काळापासून विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षण सुधारण्यासाठी समर्पित राहिलो आहे। एक सशक्त, सर्वसमावेशक आणि दूरदृष्टी असलेली शिक्षण व्यवस्था ही सशक्त राष्ट्राचा पाया असतो, असा माझा नेहमीच विश्वास राहिला आहे। मी देशातील तरुणाच्या आकांक्षा, भावना आणि त्यांच्या रास्त अपेक्षांचा मनापासून आदर करतो। भारतातील तरुण पिढीचे स्वप्न साकार करणे हा आपल्या सर्वांचा राजकीय आणि सामाजिक जीवनाचा नैतिक संकल्प राहिला आहे। आदरणीय पंतप्रधानांच्या दूरदृष्ट्या नेतृत्वाखाली राष्ट्रसेवा करण्याची जी संधी मला मिळाली त्याबद्दल मी पंतप्रधानांचे आभार व्यक्त करतो। मात्र 3 मे 2026 रोजी झालेल्या नीट यूजी परीक्षेत गैरप्रकार आढळून आला। भारत सरकारने या घटनेची तत्काळ दखल घेत ही तपासणी CBI कडे सोपवली। तसेच ही परीक्षा रद्द करून पुनर्परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली। यासोबतच पुढील वर्षापासून ही परीक्षा CBT म्हणजेच संगणकावर आधारित मोडमध्ये घेण्याचा निर्णय घेण्यात आला। या कालावधीत 20 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची परीक्षा सुरळीत पार पडणे ही आमची प्रमुख प्राथमिकता होती। यासाठी होल ऑफ गव्हर्नमेंट दृष्टिकोनातून काम करण्यात आले। यामध्ये भारत सरकारसह राज्य सरकार आणि विशेषतः जिल्हा प्रशासनाची महत्त्वपूर्ण भूमिका राहील। तसेच विद्यार्थी आणि पालकांच्या सहकार्याने 21 जून 2024 रोजी ही परीक्षा पूर्ण झाली। पहिल्याच दिवसापासून या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी मी स्वतः घेतली आणि या परिस्थितीतून कधीही पळ काढला नाही। परीक्षा माफियांमुळे कोणत्याही गुणवंत विद्यार्थ्यांची संधी हुकणार नाही आणि कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय होऊ देणार नाही, असा माझा ठाम संकल्प होता। 16 जुलै रोजी जाहीर झालेली नीट यूजीचा निकाल समाधानकारक राहिला, ज्यामध्ये गरीब पार्श्वभूमीतून आलेल्या अनेक गुणवंत विद्यार्थ्यांनाही यश मिळाले। परंतु या संपूर्ण काळात जबाबदार पदावर बसलेल्या काही व्यक्तींनी विद्यार्थ्यांना दिशाभूल करण्यासाठी आणि अडथळे निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले, ज्यामुळे माझे मन अत्यंत व्यथित झाले। माझे नेहमीच आपल्या लोकशाहीच्या शक्तीवर अढळ विश्वास राहिला आहे आणि मी तरुणांच्या आकांक्षा, स्वप्न व अपेक्षांच्या मनापासून आदर करत आलो आहे। तरुण हे केवळ भारताचे भविष्याचे नाही, तर नव्या व विकसित भारताचे वाहक, निर्माते आणि भविष्याचे शिल्पकार आहेत। गेल्या 10 दिवसांपासून घडामोडी पाहून माझे मन दुखी झाले आहे। हा माझ्यासाठी वैयक्तिक प्रतिष्ठेचा विषय नाही। भारताची युवा शक्ती हीच या देशाची खरी ताकद आहे। देशाच्या या युवा शक्तीला भ्रमाच्या चक्रात अडकू देणार नाही, हाच माझा संकल्प आहे। जंतर मंतरवर आणि देशात जी परिस्थिती निर्माण झाली आहे तिचा राष्ट्रविरोधी शक्तींना गैरफायदा घेऊ देणार नाही। देशाची एकता कायम राहावी, भारतातील एकही विद्यार्थ्याच्या भविष्यावर कायदेशीर अडचणीत अडकू नये आणि आपल्या मुलांनी त्याचा वेळ अभ्यास व करिअर घडवण्यावर केंद्रित करावा, याच गोष्टीचा विचार करून मी माझा राजीनामा माननीय पंतप्रधानांकडे पाठवला आहे। याच गोष्टीचा विचार करून मी माझा राजीनामा माननीय पंतप्रधानांकडे पाठवला आहे। मी आदरणीय पंतप्रधानांचे मार्गदर्शन, विश्वास आणि निरंतर सहकार्याबद्दल मनपूर्वक आभार मानतो। त्याचप्रमाणे मंत्रिमंडळातील माझे सर्व सन्माननीय सरकारी मंत्रालयाचे अधिकारी व कर्मचारी आणि ज्यांच्यासोबत मला काम करण्याचं भाग्य लाभले त्या सर्वांचे आभार व्यक्त करतो। राष्ट्रसेवा ही माझ्या जीवनाची सर्वोच्च प्राथमिकता आहे आणि मी त्यासाठी नेहमीच समर्पित राहील। प्रभू श्री जगन्नाथच्या आशीर्वादाने मी भविष्यातही भारत माता, ओडिशातील जनता आणि देशातील तरुणाच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी स्वतःला समर्पित ठेवेन। तुमचा धर्मेंद्र प्रधान। तर हे होतं ते संपूर्ण पत्र जे त्यांनी पंतप्रधानाकडे पाठवलेलं आहे। तर तुम्हाला काय वाटतं बातमीविषयी कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा। आपल्या चॅनल आता सबस्क्राईब करा।